ही गोष्ट किसायला घेतली का मला माझे सारे पाप आठवत. त्या किसनी घेऊन मी काय करून राहिली असं तुम्हाला वाटत असेल. तर आज मी बनवत होती काकडीचे पराठे. कोणी कोणी आले थालीपीठ धपाटे म्हणतात. ते खायच्या आधी ते काकडी किसणं म्हणजेच मोठी शिक्षा आहे. भल्ला जीव जाते त्याच्या. आणि या काकडीतून एवढं पाणी निघालं का मला वाटलं मी पराठे बनवून राहिली का ज्यूस सेंटर उघडून राहिली. हे फुल हिरवं हिरवं पाणी. अमरावतीचा माचा सेंटर 200 रुपये गिल्ला. जर असा कांदा टाकाचा, चिरून टाका का किसून टाका, काही फरक पडत नाही. मी तर हिरव्या मिरच्याची पेस्टच करून टाकत असतो. कारण मिरचीचा तुकडा जर दाताखाली आला तर सन्न जमते. त्याच्यात लय मोठा सांबार टाकून घ्यायचा. सांबारले असलं का मस्त लागते ते. मग त्याच्यात तिखट, हळद, जिरं सारं टाकून घ्यायचं. तुम्हाला जे वाटलं ते पीठ तुम्ही त्याच्यात टाकू शकता. मी बेसन आणि ज्वारीचं पीठ टाकलं, तुम्ही कणिकही टाकू शकता. आता मी काय अन्न सुरक्षा विभाग थोडी वेळ तुम्हाला विचाराले. काय ते खरी मजा ताव्यावर थापाची. लय लोक कपड्यावरही थापतात, पण मला असंच बरं वाटते. माझ्या जीवनाचं एकच वाक्य, कमी भांडे सुखी जीवन. पराठे तर तयार झाले, पण माझ्या शिष्टपणा सुरूच होता ना. मध्ये प्लेटिंग करायची होती. मग त्याच्यासोबत खाले माहोलवालं फोडणीचं दही बनवलं. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हिंग, गॅस बंद करायचा, संपलं काम. उल्लीशी हळद, त्याच्यात दही टाकायचं आणि मीठ टाकायचं. जमलं, एक नंबर तयार झाले आपले पराठे. मस्त प्लेटिंग वेटिंग करून. खरं सांगू का, एवढा वेळ काकडी किसल्यावर मला लय पश्चाताप झाला होता, पण जसा पहिला घास घेतला म्हटलं बाई एक नंबर काम केलं तू. खाऊ द्या मला आता. आणि तुम्ही सांगा कमेंट मध्ये, याले तुम्ही पराठा म्हणता, थालीपीठ म्हणता का धपाटा म्हणता.